नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाठ 7 फूटप्रिंट्स हा पाठ पाहणार आहोत. याचे लेखक आहे डॉक्टर प्रदीप आवटे. त्यांचा जन्म 1966. आता फूटप्रिंट्स म्हणजे काय मुलांनो? पावलांचे ठसे किंवा पाऊल चिन्हे. हे जे लेखक आहे डॉक्टर प्रदीप आवटे, प्रसिद्ध कवी, गीतकार, कथाकार, नाटककार. त्यांची माझ्या आभाळाची गोष्ट, धम्मधारा या अनाम शहरात हे काव्यसंग्रह, जगू भैया जिंदाबाद, जादू की झप्पी, आणखी एक स्वल्पविराम या किशोरांसाठीच्या कथा, कादंबऱ्या, 2.5 अक्षरांची गोष्ट हा ललित लेख संग्रह इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत. माझ्या आभाळाची गोष्ट या काव्यसंग्रहाला साहित्य कला यात्री या संस्थेचा पुरस्कार, गीत लेखनासाठी सामाजिक वनीकरण खात्याचा पुरस्कार, राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार यासारखे पुरस्कार प्राप्त आहेत. पहा, डॉक्टर प्रदीप आवटे जे आहेत तर यांनी अनेक गीत लिहिलेली आहेत. ते कवी आहेत, कथाकार आहे, नाटककार आहेत. त्यांनी वेगवेगळ्या कथा, कादंबऱ्या सुद्धा लिहिलेल्या आहेत आणि त्यांचे हे काव्यसंग्रह, कादंबऱ्या, लेखन जे आहे तर ते सर्व काय आहे, प्रसिद्ध झालेलं आहे. ते एक सुप्रसिद्ध असे लेखक आहेत. राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत त्यांचं सर्वोत्कृष्ट लेखनाचा त्यांना काय झालेला आहे, पुरस्कार मिळालेला आहे. या पाठामध्ये मुलांनो लेखकाने काय सांगितलं आहे? ग्लोबल वॉर्मिंगमधून आपल्या धरणी मातेला वाचवण्यासाठी वृक्ष संवर्धनाबरोबरच वैयक्तिक वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर करावा. त्यासाठी आपली जीवनशैली बदलावी असा संदेश या पाठात लेखकाने दिला आहे. ग्लोबल वॉर्मिंग यामधून आपल्या धरणी मातेला वाचवण्यासाठी आपण काय केले पाहिजे, तर प्रयत्न केले पाहिजे असं या पाठामध्ये सांगितलेलं आहे. यामध्ये काय सांगितलं आहे, त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर वृक्ष संवर्धन केलं पाहिजे. वृक्ष जी आहे, झाडं जी आहेत ती जपली पाहिजे, झाडे लावली पाहिजे, त्यांचे संगोपन केलं पाहिजे. आणि याचबरोबर वैयक्तिक वाहनांऐवजी आपण काय केलं पाहिजे, सार्वजनिक वाहतूक जी आहे तर त्याचा अधिक वापर केला पाहिजे. वैयक्तिक म्हणजे स्वतःचे जे वाहन चालवण्याऐवजी त्याने जे प्रदूषण होतं तर ते प्रदूषण रोखण्याऐवजी आपण सार्वजनिक वाहतूक त्यामधून त्याचा जर आपण वापर केला तर काय होईल की प्रदूषण काय होईल, थोडंसं कमी होण्यास आपला काय होईल, हातभार लागेल. आता ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे तरी काय? जागतिक पर्यावरण उष्णता. हे जे प्रदूषण आहे, हे जे प्रदूषण झालेले आहे तर ते आपल्याला रोखले पाहिजे. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर आपण जीवनशैली जी आहे आपली, तर जीवन जगण्याची जी शैली आहे, आपण ज्या प्रकारे जीवन जगतोय, जे प्रदूषण आपण करतोय ते प्रदूषण त्याच तत्काळ तिथेच थांबवायला हवे. पर्यावरण संवर्धनाचं महत्त्वच यामध्ये काय केलेलं या पाठात सांगितलेलं आहे. तंत्रज्ञानाची गंमत सांगणारी ही एक विज्ञान कथा आहे. तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी. तर टेक्नॉलॉजीची गंमत सांगणारी ही काय आहे, एक विज्ञान कथा आहे. अंतर्यामी आपल्याला ती काय करते, तर विचार करायला लावते. म्हणजे स्वतःच्या मनाला काय करते, ते विचार करायला लावते, अशी ही कथा आहे. या कथेत काय केलेलं आहे पहा, तर सांगितलेलं काय आहे, तर तंत्रज्ञानातून आपल्या पृथ्वीला प्रदूषणापासून कसं वाचवायचे ही शिकवण यामध्ये दिलेली आहे. थोडक्यामध्ये सारांश काय आहे या पाठाचा? अभिषेकचा जो आतेभाऊ आहे त्याचं नाव आहे सुमित. याने काय केलं, तर फूटप्रिंट्स नावाचे नवीन ॲप सर्वांना काय केलं, दाखवलं व त्याद्वारे सर्वांना विचार प्रवृत्त करायला काय केलं, त्याने भाग पाडलेला आहे. भौतिक ज्या सुखसोयी आहे, या भौतिक सुखसोयींमुळे आपण काय करतो, तर नकळत प्रदूषणामध्ये भर घालतो. म्हणजेच काय, तर प्रदूषण वाढवतो व भविष्यकालातील भीतीदायक वातावरण निर्माण करतो. पहा, प्रदूषण वाढत गेलं तर आपल्या जीवन जगणंही माणसांना काय होईल, मुश्किल होईल. हेच या कथेमध्ये त्यांना सांगायचं आहे. याचे भान देणारी ही कथा आहे. धरणीला आपल्या धरणी मातेला ग्लोबल वॉर्मिंगमधून वाचवण्यासाठी आपण काय करावं, वैयक्तिक वाहनांचा वापर काय करायचा आहे, तर टाळायचा आहे आणि आपली जीवनशैली पण काय करायची आहे, बदलायची आहे. चला तर मग आपण पाठाला सुरुवात करूया. पाठाला सुरुवात करण्यापूर्वी काही शब्दार्थ आहेत तर त्यांचा अर्थ जाणून घेऊया.
शब्दांचा अर्थ तुम्हाला सुरुवातीला समजला म्हणजे पाठ समजायला काय होईल, थोडासा सोपा जाईल. ऐका शब्दार्थ. फरशी, लादी. मळकट म्हणजे मळलेला, काळसर. भोगती, भोगणारी किंवा आवड असलेली. शान, छान. शेतमातीत म्हणजे शेणामातीत. आन, आणि. रस्ताबी म्हणजे रस्ताही. पहा मुलांनो, या पाठामध्ये काही खेडवळ भाषा थोडीशी आलेली आहे, त्याचेही अर्थ समजून घ्या. समदा म्हणजे सगळा. उखणलाय, उखडलाय, खोदलाय. पायासनी म्हणजे पायांना. दहा, मिनिटाला, मिनिटांना. धोयाला, धुवायला. नाय, नाही. हाय, आहे. बक्कळ, पुष्कळ, खूप. खणखणीत, स्पष्ट, मोठा आवाज. गोजिरा म्हणजे गोंडस, अगदी सुंदर. चिरण्या, चिरा पडलेला. लोण्यागत म्हणजे लोण्यासारखा, लोण्याप्रमाणे. पाहिलंय, पाहिले. साह्याने म्हणजे मदतीला, हेल्प. भारी, उत्कृष्ट. अनाठाई म्हणजे उगाचच, व्यर्थ. नोंदवला, मुद्दा मांडला. आक्षेप म्हणजे तक्रार. पल्याड म्हणजे पलीकडे. महिन्यापतूर, महिन्यापर्यंत. हुते, होतो. पण. माझ्या, माझ्या. लेकानं म्हणजे मुलानं. तवा म्हणजे तेव्हा. फिरती, प्रवास. इवल्याशा, लहान. निरभ्र, ढग नसलेले आकाश. चंदेरी, चांदीच्या रंगाचे. वरख, घट्ट रस, अर्क. मढलेली, सजवलेली. स्फटिक, नितळ. भलतंच, वेगळेच. मौसूत, कोमल, नरम. लटकतय, लोंबकळतय. लगावला, मारला, फटकारला. समजावणीचा सूर म्हणजे समजावून सांगणे. उलट पक्षी म्हणजे या विरुद्धची बाजू. दैनंदिन म्हणजे रोजच्या. अंतर, लांबी. किमान, कमीत कमी. उत्सर्जन, बाहेर पडणे. अवघ, सगळे, सारे. प्रदूषित, घाणेरडे. धरती, धरणी किंवा पृथ्वी. उजळ, प्रकाशमान किंवा सतेज. निळ्याशार म्हणजे गडद निळ्या रंग. उमलल्याचा म्हणजे फुलल्याचा. हे झाले शब्दार्थ. आता आपण पाठाला सुरुवात करूया. अभिषेकनं दार उघडलं आणि कामवाल्या मावशी आत आल्या. आल्या त्यांनी किचनमधील सिंकमध्ये वाट पाहणाऱ्या भांड्यांकडे आपला मोर्चा वळवला. पहा, अभिषेकचे जे घर होतं तर त्या घरामध्ये रेखा मावशी ह्या काम करत होत्या. घरकाम जे करणाऱ्या मावशी होत्या त्यांचं नाव होतं रेखा मावशी. रेखा मावशींनी बेल वाजवली त्यावेळेस अभिषेकने दार उघडलं आणि आल्या त्यांनी किचनमधलं किचन म्हणजे स्वयंपाकघर, तर स्वयंपाकघरमधलं जे सिंक आहे, धुण्यासाठीचं जे बेसिन आहे, तर त्यामध्ये त्यांनी काय केलं, आपला मोर्चा वळवला. तिकडे आल्या आणि वाट पाहणाऱ्या भांड्यांकडे आपला मोर्चा वळवला. अभिषेकला आज उठायला उशीर झाला होता. काल त्यांच्याकडे सुमित आला होता कानपूरहून. पहा, अभिषेकच्या घरी कोण आला होता? सुमित. आणि कोठून आला होता? तर कानपूर या गावाहून. आज अभिषेकला उठायला थोडा उशीरच झाला होता, तो उशिरा उठला होता. सुमित म्हणजे अभिषेकचा आतेभाऊ. तो IIT कानपूरला शिकत होता. सुमित कुठे शिकत होता? IIT म्हणजे काय तर भारतीय तंत्रज्ञान संस्था. काल संध्याकाळी सुमित आल्यापासून गप्पांसोबत सुमितच्या लॅपटॉपवर त्याने केलेले नवे प्रोजेक्ट अभिषेक पाहत होता. सुमितने काय केलेलं आहे, एक नवं प्रोजेक्ट म्हणजे प्रकल्प, तर तो तयार केलेला होता. आणि तो प्रोजेक्ट कोण पाहत होता? तर अभिषेक हा पाहत होता. त्यामुळे रात्री झोपायला 2 वाजले. काय हो हे, तुम्हीच फरची पुसता आणि तुम्हीच ती घाण करता. हॉलमधून स्नेहलचा आवाज आला. स्नेहल हॉलमध्ये होती आणि ती काय करते तर रेखा मावशींना ओरडते. रेखा मावशी ह्या फरची पुसत होत्या आणि फरची पुसत असताना त्यांच्या पायाची जी घाण आहे ती फरचीला लागत होती आणि म्हणून स्नेहल काय करते, तिकडनं ओरडते, तुम्हीच फरची पुसता आणि तुम्हीच घाण करता. हॉलमधून स्नेहलचा आवाज आला. अभिषेक हॉलमध्ये आला तर रेखा मावशी फरशी पुसत होत्या, पण मागे त्यांच्या पायाचे काळे मळकट ठसे पुसलेल्या फरशीवर उमटले होते. ठसे, पाऊलचिन्ह. तर ती ठसे काय होते, ते
फरशीवरती उमटत होती. स्वच्छतेची भोक्ती असलेली स्नेहल मात्र काय झाली होती? त्रासली होती. भोक्ती म्हणजे भोगणारी किंवा आवड असलेली. स्नेहलला स्वच्छता फार आवडत होती. तिला घाण अजिबात आवडत नव्हती. आणि ते मळकट काळसर मळलेले रेखा मावशीचे पाय ती फरशी पुसत असताना ती फरशी काळी होत होती, त्यावर ठसे उमटत होते. त्यामुळे तिला स्नेहलला फार राग आला. रेखा मावशीही बिचाऱ्या काय झाल्या? वरमल्या होत्या. त्याही शरमल्या. त्यांनाही तसे वाईटच वाटले की आपण फरशी पुसतो आणि आपले हे जे घाण पाय आहे तर त्याचे ठसे त्यावरती उमटत होते. यावरती तुम्हाला समानार्थी विरुद्धार्थी शब्दही यामध्ये विचारल्या जातील. जसे काल विरुद्धार्थी आज. यानंतर पहा, यामध्ये आहे काळे पांढरे, रात्री दिवसा, या प्रकारचे विरुद्धार्थी शब्दही यामध्ये आलेले आहेत. आता पहा, अहो स्नेहाताई, मी कुठं एसीत बसून शान काम करते बाई. शेणा मातीत काम करावं लागतं आणि आमच्या वस्तीचा रस्ता बी समदा उखणलाय. समधी धूळ लागते पायासनी. दहा मिनिटाला हातपाय धुवायला येळ बी नाही. आणि पाणी तरी कुठून आहे बक्कळ? कुठं आहे बक्कळ? पहा, ही जी रेखा मावशी आहे तर हिची जी भाषा जी आहे, लँग्वेज जी आहे, ही थोडीशी खेडूत प्रकारची लँग्वेज आहे. ती म्हणते अहो म्हणजे अहो स्नेहाताई, मी एसीत बसून शान कुठे काम करते? बसून शान म्हणजे तिथे कुठे बसते एसीमध्ये? शेणामातीत मला काम करावं लागतं. आणि आमच्या वस्तीमध्ये काय झालेलं आहे? सगळा रस्ता उखणला आहे. समदा म्हणजे सगळी धूळ काय होते? आमच्या पायासनी म्हणजे पायाला लागते. आणि दहा मिनिटाला आम्हाला काय करावं लागतं? हातपाय धुवायला. येळ बी कुठं आहे? येळ म्हणजे वेळ, टाईम नाही आहे एवढा. आणि पाणी तरी कुठं आहे बक्कळ? बक्कळ म्हणजे भरपूर असं पाणीही नाही आहे. सॉरी मावशी, खरंच सॉरी. आपण त्यांच्या मळकट पायाबद्दल बोललो याचं स्नेहालाही कसं तरी वाटलं. तिला टाचेला फाटलेली अगदी पातळ झालेली त्यांची चप्पल आठवली. रेखा मावशीच्या खणखणीत आवाजानं सुमितही जागा झाला आणि हॉलमध्ये आला. पहा, एवढं बोलल्यानंतर स्नेहाला काय झालं? थोडंसं वाईट वाटलं की खरंच यांची परिस्थितीच तशी आहे. यांना पाणीसुद्धा व्यवस्थित नाही मिळत पाय धुवायला. आणि चप्पल जी आहे तर तीही काय झाली? पातळ झालेली आहे, फाटलेली आहे. त्यामुळे तिला थोडंसं वाईट वाटलं. आणि सुमित हे सगळं ऐकत होतं. सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला. तेवढ्यात पावडे काकाही तिथे आले. लक्षात घ्या, पावडे काका हे पण आले. आज बाबा आणि पावडे काका कुठल्याशा कार्यक्रमाला जाणार होते. बाबांना आणि पावडे काकांना कार्यक्रमाला जायचं होतं. स्नेहलने पावडे काकांना काय केलं? पाणी दिलं. फरशी पुसणाऱ्या रेखा मावशीचं लक्ष पावडे काकांच्या तळव्याकडे गेले. पहा, आत्ता स्नेहल काय म्हणाली होती की रेखा मावशी, तुमचे पाय किती खराब आहेत, किती काळे झालेले आहे, किती मळकट आहे. ते ऐकून त्यांना फार वाईट वाटलं होतं. आणि पावडे काका तिथे बसले होते. त्यांच्या पायाकडे, त्यांच्या तळव्याकडे रेखा मावशीचे लक्ष गेले. एकदम गोजिरा म्हणजे सुंदर गुलाबी असा तळवा. कुठं चिरण्या नाहीत की काहीही नाही, म्हणजे कुठे चिराही पडलेल्या नाही, इतका असा सॉफ्ट असा तळपाय होता. एकदम लोण्यागत पाय हाय काकांचा. रेखा मावशी स्वतःशीच पुटपुटल्या म्हणजे स्वतःशीच बोलल्या. त्या काय म्हटल्या तर ह्या पावडे जे काका जे आहेत त्यांचे पाय अगदी लोण्यागत असे स्वच्छ आणि म्हणजे अगदी सॉफ्ट असे आहेत. त्यांनी स्वतःच्या पायाकडं पाहिलं. पायाला कितीतरी चिरण्या पडल्या होत्या. त्यांच्या पायाला काय पडल्या होत्या? कितीतरी चिरण्या पडल्या होत्या, म्हणजे चिरा पडल्या होत्या. मातीत धूळ बसून त्या काळ्या पडल्या होत्या. अभिषेक, स्नेहलचे बाबाही तयार होऊन हॉलमध्ये आले. आता ऐका, मामा, मी एक ॲप तयार केला आहे. त्या ॲपच्या साह्यानं आपण कोणाचे पाय किती स्वच्छ आहेत हे सांगू शकतो, सुमित म्हणाला. तेवढ्या सुमित काय म्हणाला? मी एक ॲप तयार केला आहे. त्याने ते पाहिलं होतं पावडे काकांचे पाय आणि रेखा मावशींचे पाय. आता त्याला त्याची तुलना करायची होती की कोणाचे पाय स्वच्छ आहे. सुमित, अरे पाय स्वच्छ आहेत की नाही हे सांगायला ॲपची काय गरज आहे? तुम्हा सेवी लोकांना कशाचंही ॲप करण्याशिवाय काही सुचत नाही. अरे सगळ्यात भारी ॲप डोक्याच्या कवटीत असतो, हे विसरलात की काय तुम्ही लोक? बाबांनी अनाठाई टेक्नॉलॉजीबद्दल आपली काय केली? मळमळ व्यक्त केली. पहा, आता इथे टेक्नोसेव्ही शब्द आलेला आहे, म्हणजेच तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेले. जेव्हा सुमित म्हणतो की मी ॲप तयार केलेला आहे
तर त्यावेळेस काय बोललं जातं पहा, तेव्हा इथे म्हणतात की सुमित, अरे पाय स्वच्छ आहेत की नाही हे सांगायला ॲपची काय गरज आहे? तुम्ही टेक्नोसेवे लोकांना कशाचंही ॲप करायची काय आहे, नुसती कशाचाही ॲप तुम्ही तयार करता. अरे त्यापेक्षा तुम्ही हे लक्षात घ्या की ॲप आपल्या डोक्याच्या कवटीत आहे. म्हणजे आपलं जे ज्ञान आहे तेच खरं आहे, हे तू विसरलात की काय तुम्ही त्या टेक्नॉलॉजीच्याच काय मागे लागलेला आहात. मामा गंमत तर बघ तू माझ्या ॲपची. त्याचं नाव आहे फूटप्रिंट्स. तो काय म्हणतो, मामा माझं जे ॲप आहे ते पहा तरी एकदा त्याची काय गंमत आहे. त्याचं नाव दिलेलं आहे फूटप्रिंट्स. असं म्हणत सुमितने आपला स्मार्टफोन काढला. पहा आपल्या पाठाचं नावच काय आहे, फूटप्रिंट्स. सुमितने काय केलं, आपला स्मार्टफोन काढला आणि काय केलं बघा. तो काय म्हणतो, सुरुवात करूया आपण रेखा मावशीपासूनच, ज्यांच्या पायाबद्दल स्नेहल दिदीने नोंदवला होता आक्षेप. म्हणजे स्नेहल दिदी ओरडली होती की त्यांचा पाय कसा आहे, काळपट आहे, घाणेरडा आहे, मळकट आहे. तर आपण आता जी सुरुवात करणार आहोत तर ती सुरुवात करूया रेखा मावशींपासून. स्नेहलचा चेहरा काय झाला, पडला. तिला ते वाईट चेहरा पडणे काय आहे, वाक्प्रचार. तिला काय झालं, त्याचं वाईट वाटलं. तिला स्वतःचाच राग आला. सुमितनं आपला अँड्रॉइड मोबाईलमधलं ॲप उघडलं आणि रेखा मावशींना काय केलं, प्रश्न विचारायला सुरुवात केली. पहा आता काय प्रश्न विचारले. मावशी तुम्ही राहता कुठे? त्या टेकडी पल्याड, म्हणजे टेकडीच्या पलीकडे मी राहते. इथून किती किलोमीटर आहे? ती सांगते 3. तुम्ही कशा आला तिथपर्यंत? गेल्या महिन्यापासून चालतच येत होते. महिन्यापासून म्हणजे महिन्यापर्यंत, गेल्या महिन्यापर्यंत मी चालतच येत होते म्हणजे होते. पण आता माझ्या लेकानं एक सायकल दिली आहे मला. लेकानं म्हणजे मुलानं काय केलं, तिला सायकल घेऊन दिली. तवा आता सायकलनं येते. तवा म्हणजे तेव्हापासून मी आता सायकलवरच येते. अशी अजून बरीच माहिती त्याने भरली. आठवड्यातून सरासरी किती किलोमीटर फिरती होते ही फिरस्ती तुम्ही कशी करता? आतापर्यंत किती झाडं तुम्ही लावली आहेत? रेखा मावशी फिरायच्या पायीच, कधीतरी सायकलनं. त्या शक्यतो काय करायच्या, पायीच फिरत होत्या आणि कधीतरी सायकलनं. त्यांच्या इवल्याच्या झोपडीपुढं त्यांनी 2 झाडं लावली होती. किती झाडं लावली होती? 2. इवलीशी म्हणजे छोटीशी झोपडी जे आहे तर छोटंसं घर. तर त्या घरासमोर त्यांनी 2 झाडे लावली होती. आणि पहा व्यवस्थित लक्षात घ्या, त्या काय करत होत्या, पायी फिरत होत्या, कधीतरी सायकलनं फिरत होत्या. त्यातलं एक लिंबोणीचं होतं. जे झाड 2 लावली होती, एक लिंबोणीचं झाड होतं. पण एवढी सगळी माहिती सुमित का घेतोय तेच कुणाला कळेना. माहिती म्हणजे एवढं सगळं इन्फॉर्मेशन तो का विचारतोय रेखा मावशीला, कोणालाच कळना. रेखा मावशी तर फार गडबडून गेल्या. त्यांना काही सुचेना. त्या घाबरल्यागत झाल्या. आणि आता पहा, या आहेत रेखा मावशीच्या फूटप्रिंट्स. सगळी माहिती इन्फॉर्मेशन त्याने काय केली, आपल्या ॲपवरती टाकली आणि म्हणे पहा आता या फूटप्रिंट्स. असं म्हणत त्याने मोबाईलचं कसलंसं बटन दाबलं आणि स्क्रीनवर पायपुसणीच्या आकाराचा एक निळा चौकोन उमटला. पायपुसणी जी असते आपली, तर त्या आकाराचा एक निळा चौकोन तिथे उमटला. अगदी आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा. आभाळाचं निरभ्र तुकडा, आभाळ कसं असतं, स्वच्छ पांढरशुभ्र असं. तर त्याच्या तुकड्यासारखा, त्या भागासारखा एक काय झालं चौकोन उमटला. सगळे आ वासून पाहत होते. म्हणजे अगदी आ वासून, त्यांना आश्चर्य झाले म्हणून ते आ वासून पाहत होते. आणि त्या निळ्या तुकड्याच्या मधोमध 2 पावली उमटली. एकदम चंदेरी वरखात मढलेली. आणि खाली इंग्रजी शब्दात उमटलं होतं, सिल्वर फूटप्रिंट्स, दी मोस्ट क्लीन फूटप्रिंट्स. पहा त्यानंतर तिथे काय आलं होतं लिहून की सिल्वर फूटप्रिंट्स, दी मोस्ट क्लीन फूटप्रिंट्स. वा, पाहिलं रेखा मावशीचे पाय चंदेरी आहेत. कशी होती रेखा मावशीची पाय? अगदी चंदेरी, एकदम स्वच्छ, झऱ्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखं. झऱ्याचं जे पाणी असतं पांढरशुभ्र, तर त्या प्रकारे रेखा मावशीचे काय होते, पाय होते. सुमित ओरडला, हे भलतंच. रेखा मावशींच्या पायाकडे बघत पावडे काका काय म्हणाले की अरे हे भलतंच, असं कसं, एवढे काळपट पाय आहेत त्यांचे आणि कसं काय असं आलं की झऱ्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे चंदेरी असे रेखा मावशीचे पाय आहेत.
सुमितने हलकंच पावडे काकांच्या गोजिऱ्या तळव्याकडे पाहिलं आणि म्हणाला, काका आपण तुमच्या पायाचं पाहू का? आता रेखा मावशीचं पाहिलं. रेखा मावशीचे पाय कसे होते तुमच्या लक्षात आले असेल. कसे होते? अगदी स्वच्छ असे होते. आता त्यांनी काय केलेलं आहे की आता आपण कोणाचे पाहू तर पावडे काकांची माहिती घेऊ आणि बघूया त्यांचे पाय कसे आहेत. मुलांनो, इथपर्यंत जो पॅसेज आहे यावरती प्रश्न कसे विचारले जातील हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. प्रश्न या प्रकारे असतील. उतार्यात हजर असलेल्या व्यक्ती, म्हणजे हा जो उतारा तुम्हाला दिलेला आहे तर या उतारामध्ये हजर म्हणजे प्रेझेंट असलेली ज्या व्यक्ती आहेत, जी माणसं आहेत, तर मग त्यांची तुम्हाला काय करायची? नावं लिहायची. जसे अभिषेक, सुमित, पावडे काका, रेखा मावशी, स्नेहल आणि बाबा. त्यानंतर तुम्हाला विचारल्या जाईल रेखा मावशीच्या पावलांची वैशिष्ट्य. मग काय होतं? क्वालिटी काय होती त्यांच्या पायांची? कसे होते ते? तर पायाला चिरण्या पडलेल्या, धूळ बसून काळ्या झालेल्या चिरण्या. पावडे काकांच्या पावलांची वैशिष्ट्य कशी होती? तर ती लोण्यासारखा गोजिरा गुलाबी तळवा, तळव्याला कुठेही चिरण्या नाहीत, या प्रकारचे त्यांचे पाय होते. त्यानंतर प्रश्न विचारला जाईल की रेखा मावशीचे पाय मळकट होते कारण काय? तर त्यांच्या वस्तीतल्या रस्ता उखडलेला असल्यामुळे त्यांच्या पायाला धूळ लागली होती. चौकटी पूर्ण करा म्हणून येईल. असाही प्रश्न येईल. सुमितच्या मोबाईलमधील ॲपचे नाव काय होते? फूटप्रिंट्स. कानपूरहून आलेला कोण? सुमित. स्वच्छतेची भोक्ती कोण? स्नेहल. फरशी पुसणारी रेखा मावशी. त्यानंतर विरुद्धार्थी शब्द यामध्ये विचारल्या जातील. घट्ट, पातळ, दिवसा रात्री, घाणेरडेपणा, स्वच्छता, पांढऱ्या, काळ्या. त्यानंतर यामध्ये लिंग ओळखाही येईल. जसं टाच काय आहे? तर स्त्रीलिंग. ठसा पुल्लिंग, दार नपुसकलिंग, तळवा पुल्लिंग. या प्रकारचे प्रश्न तुम्हाला या उतारावरती काय जाईल? विचारल्या जातील. या प्रकारे आणखीही प्रश्न असतील. आता आपण पुढे बघूया. सुमितने काय केलेलं आहे की पावडे काकांच्या पायांविषयी आता आपण बघूया म्हणून त्याने ॲप उघडलेला आहे. सुमितनं पावडे काकांचा डेटा ॲपमध्ये भरायला सुरुवात केली. काका आता तुम्ही कुठून आलात? ते सांगतात विश्रांतवाडीहून. कसे? अर्थातच कारने. काय म्हटले ते? मी कसे येणार? कारनेच. 20 किलोमीटर कारने. किती किलोमीटर फिरलेले आहेत पहा? 20 किलोमीटर. म्हणजे किती प्रदूषण त्यांनी केलेलं आहे. तुम्ही एकटेच, तेही कसे? कारमध्ये एकटेच आले, म्हणजे एक माणूस 20 किलोमीटर प्रदूषण करत आलेला आहे. सुमितची शंका. हो का? अच्छा, पण काका आठवड्यातून तुमचं फिरणं किती होतं? आता पहा, एक दिवस एवढं म्हटल्यानंतर आठवड्यातून किती होतं? अरे, माझं ऑफिसच माझ्या घरापासून 16 किलोमीटर आहे. रोजचे 35-40 किलोमीटर तर नक्कीच होतात. आणखी हे सगळं कारणं तुम्ही एकटेच ये जा करता. हो, नाही तर काय, बसला लटकत जाऊ म्हणतोस? काका चिडून म्हणाले. काका, तुम्ही काही झाडं लावली आहेत का? पहा, इथपर्यंत काय झाले? सुमितने जेव्हा ॲपमध्ये माहिती भरायला सुरुवात केली त्यावेळेस पावडे काकांनी माहिती सांगितली. ते ऑफिसलाच किती किलोमीटर जात होते? 20 किलोमीटर कारने जात होते. तुमच्या लक्षात आलं असेल. आणि मग ज्यावेळेस सुमित म्हणता तुम्ही एकटेच जाता का? आणि कशाने जाता? कारने जाता. मग काका काय होतात? चिडतात. ते म्हणतात मी काय बसने लटकत जाऊ का? त्यानंतर सुमित म्हणतं की तुम्ही किती झाडे लावलीत काका? पावडे काकूंनी कुंडीतल्या रोपांकरिता माती मागितली तर ती आणून देणं होत नाही काकांना. ते झाड काय लावणार? स्नेहलने एकदम स्ट्रेस ड्राईव्ह लगावला. पहा, पावडे काका जे आहेत तर त्यांची जी बायको आहे, त्यांची जी पत्नी आहे, त्यांनी कुंडीमध्ये झाडं लावण्यासाठी माती आणायला लावली होती, पण तीसुद्धा साधी त्यांना आणून देणं होत नाही, हे स्नेहल मध्येच बोलले. सुमितने पावडे काकांची आणखी काही माहिती मागितली आणि ॲपवर भरली. पुन्हा निळा तुकडा चमकला आणि काही क्षणातच त्या निळ्या तुकड्यावर पावडे काकांची पावलं उमटली. पहा, आता कशा प्रकारची पावलं उमटली आपण ते बघूया. 2 काळीकुट्ट पाऊलचिन्हे. 2 काळीकुट्ट म्हणजे अगदी मळकट काळी झालेली अशी पाऊलचिन्ह फूटप्रिंट्स तिथे उमटलेली आहेत. आणि खाली शब्द काय आले होते पहा? सॉरी यू डर्टीएस्ट फूटप्रिंट्स, परफेक्ट ब्लॅक फूटप्रिंट्स. पावडे काकांचा चेहरा एकदम पडला. ते एकदम वरमले. त्यांना अगदी कसं तरी वाटलं, अरे माझे एवढे सुंदर पाय असताना असं कसं आलं?
काय नाटक आहे हे? असल्या व्हर्च्युअल गोष्टी नका सांगू मला. पावडे काका काय म्हणाले? रागाने म्हणाले. सुमितनं त्यांच्या नाराज चेहऱ्यांकडे पाहिलं आणि तो समजावण्याच्या सुरीत म्हणाला. आता पावडे काकांना राग आलेला आहे, कारण प्रत्यक्षात वास्तवात काय दिसत होतं? त्यांचे सुंदर मऊ मुलायम पाय दिसत होते. मुलांनो, इथे व्यवस्थित लक्षात घ्या की या पाठामध्ये काय सांगायचं आहे. 2 व्यक्तींची तुलना केलेली आहे. कोण? रेखा मावशी आणि पावडे काका. रेखा मावशीचे प्रत्यक्षात जे पाय आहेत तर ते कसे आहेत? घाणेरडे आहेत, मळकट आहेत, चिरा पडलेले आहेत, काळपट आहेत. आणि पावडे काकांचे पाय कसे आहेत? तर ते अगदी मऊ, मुलायम, गुलाबी असे आहेत. तिथे कुठेही चिरा पडलेल्या नाहीत. पण ज्यावेळेस सुमित काय करतो, त्याच्या ॲपमध्ये ज्यावेळेस इन्फॉर्मेशन टाकतो त्यावेळेस लक्षात घ्या, कोणाचे पाय चंदेरी होते? तर रेखा मावशीचे पाय चंदेरी होते. आणि ज्यावेळेस पावडे काकांची इन्फॉर्मेशन टाकतो आणि ज्यावेळेस लक्षात येते की त्यांचे पाय कसे आहेत, तर त्यांचे पाय काळपट असे आहेत, त्यांचे पाय चांगले नाहीत. पाऊल चिन्हे जी आहेत, फुटप्रिंट जे आहेत ते चांगले नाही आहेत. मग आता याचं कारण काय तुमच्या लक्षात येते का? रेखा मावशी जी आहे तर तिने काय केलेलं आहे? ती पायी फिरती आहे, ती प्रदूषण जास्त करत नाही आहे, तिने झाडं लावलेली आहेत. आणि पावडे काका काय करतायत? तर ते कारने फिरतायत, कितीतरी किलोमीटर प्रदूषण करतायत आणि त्यांनी घरामध्ये झाडंसुद्धा लावलेली नाही आहेत. म्हणजे काय होते? सगळीकडे वातावरणात कार्बन डायऑक्साईड जे आहे तर ते पसरतं आहे इथे. पहा, सुमित काय म्हणतो? माफ करा काका, पण ही पावलं व्हर्च्युअल नाहीत, उलट पक्षी ती अधिक खरीखुरी आहेत. कशी आहेत ती? खरीखुरी आहेत. काका, हे ॲप आपल्या दैनंदिन व्यवहारात आपण किती कार्बन वातावरणात सोडतो हे मोजतं. माझं जे ॲप आहे तर हे ॲप कसं आहे तुमच्या आता लक्षात आलं असेल. काय आहे? तर आपण दैनंदिन म्हणजे रोजच्या जीवनामध्ये, रोजच्या व्यवहारामध्ये आपण किती कार्बन आपण काय करतो? वातावरणामध्ये सोडतो, हे माझं ॲप मोजतं. थोडक्यात आपली जीवनशैलीतून उमटणाऱ्या आपल्या कार्बन प्रिंट्स रेखाटतं. हे ॲप काय करते तुमच्या लक्षात येते का? थोडक्यात हे काय करतं आहे? तर आपली जीवनशैली म्हणजे आपण दिवसभरात आपल्या जीवनशैली आपण काय करतो आहे, कसं वागतो, तर याचं इथे उदाहरण दिलेलं आहे. आपण जे वागतो तर त्या वागण्यावरून तुमचे फुटप्रिंट्स कसे आहेत तर हे माझं ॲप सांगतं आहे. तर आपली जीवनशैली कशी योग्य असायला हवी. तुमची जीवनशैली योग्य नाही आहे म्हणून काय होतं आहे तर कार्बन जे वातावरणामध्ये सोडलं जातं ते आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाही आहे. आता तुम्ही 20 किलोमीटर अंतर तुमच्या कारनं येता. काय करता? 20 किलोमीटर अंतर तुम्ही कारनं दररोज येता, तेव्हा तुम्ही किमान 1 लिटर पेट्रोल जाळता. किती लिटर? 1 लिटर पेट्रोल जाळता. म्हणजेच काय? तर त्याच्या दुपटीहून अधिक कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडताय. मुलांनो, लक्षात आलं आहे का तुमचं? इथे काय सांगायचं आहे लेखकाला की हे जे काका आहेत पावडे काका, तर हे 20 किलोमीटर अंतर कारनं येतात, त्यामुळे 1 लिटर पेट्रोल जाळतं. आणि पेट्रोल जाळलं म्हणजे की दुपटीहून काय होतं की कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडला जातो. काहीतरीच मला नाही पटत. काका चिडले. ते म्हटले, मला काहीच पटत नाही, काहीच योग्य असं वाटत नाही. काका, सुमित म्हणतो, हे एक शास्त्रीय सत्य आहे, वैज्ञानिक सत्य आहे. तुमच्या कार्बन सोडण्याच्या प्रमाणावरून तुमच्या पावलांचा काळा रंग ठरतो. तुम्ही किती कार्बन सोडता त्याच्यावरून तुमचं पावलांचा रंग हा ठरला जातो. रेखा मावशींच्या रोजच्या जगण्यात कार्बन उत्सर्जनाला वावच नाही. लक्षात घ्या काका, रेखा मावशी जी रोजची जगते, तिची जी जीवनशैली आहे, तिची जी दैनंदिन जीवन जगण्याची शैली आहे, त्याच्यामध्ये अक्षरशः कार्बन सोडण्याला, उत्सर्जनाला काही वावच नाही. म्हणजे ती कार्बन वातावरणामध्ये काही सोडलाच जात नाही. कारण का? तर ती पायी चालते, ती प्रदूषण करत नाही आहे, कधीतरी सायकलवरती ती चालते. म्हणून तर त्यांची पावलं आपल्यापेक्षा अधिक सुंदर आहेत. माझं ॲपने काय केलेलं आहे? माझ्या ॲपने दाखवून दिलेलं आहे की रेखा मावशींचे पाऊलं प्रत्यक्षामध्ये जरी काळी काळपट असली तरीही ती काय करते? कार्बन वातावरणात सोडत नाही. म्हणून त्यांची पाऊलं अगदी चंदेरी अशी आहेत, अगदी सुंदर अशी आहेत. सुमित बोलत होता. बापरे, आपण फरशी घाण होण्याची गोष्ट करतो,
पण आता तर अवघं वातावरणच घाण प्रदूषण करत असतो. किती प्रचंड कार्बन चिकटलेला असतो आपल्या पायांना. ग्लोबल वॉर्मिंगला हातभार लावतो आपण. तापानं फणफणली आपली धरती. आपल्या पायाला चिकटलेला हा कार्बन आपल्याला धुवायला हवा. मी ठरवलं, मी कॉलेजला जाताना सायकल वापरणार. मला माझे पाय रेखा मावशी सारखे चंदेरी हवे, स्नेहल गहीवरून म्हणाली. सुरुवातीला पाठाच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलं की स्नेहल काय करते, तर रेखा मावशीवर ओरडते फरची पुसताना. काळपट पाय तुम्ही तिथे लावताय, फरची घाण करून टाकताय. आता तिला स्वतःचीच लाज वाटते. जेव्हा तिने सुमितचं जे ॲप आहे त्या ॲपने जेव्हा सांगितलं गेलं ॲपमध्ये की कोणाचे पाय सुंदर आहेत, तर रेखा मावशीचेच सुंदर आहेत. कारण का, तर ती वातावरणात अजिबात कार्बन सोडत नाही आहे. आणि जे आहेत पावडे काका, तर ते काय करतात, वातावरण प्रदूषित करतायत, म्हणून त्यांची पावलं घाण आहेत. मग त्यावेळेस स्नेहलला वाटते की आपण नुसतं फरची घाण करण्याची गोष्ट लक्षात घेतली आपण, पण आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपण काय करतोय, फरचीसोबत सगळं वातावरणच घाण करतोय, प्रदूषित करतोय. किती प्रचंड कार्बन चिकटलेला असतो आपल्या पायांना. आपल्या पायाला किती कार्बन चिकटलेला असतो. ग्लोबल वॉर्मिंगला, या उष्णतेला, या प्रदूषणाला आपण काय करतोय, हातभार लावतोय. आपली ही जी धरती आहे ती तापानं फणफणली आहे. तिला खूप ताप आलेला आहे, ती जास्त गरम झालेली आहे. आपल्या पायाला चिकटलेला हा कार्बन आपल्याला काय करायला पाहिजे, आता धुवायलाच हवा. म्हणजे काय करायला हवं की पाण्याने आपले पाय धुतले म्हणजे सगळं आपल्या निसर्गातील जे हे ग्लोबल वॉर्मिंग जे आहे तर हे थांबेल का? अजिबात नाही. त्यासाठी आपल्याला काय करायला हवं, तर स्नेहल काय म्हणते की मी काय करणार, आता सायकलचा वापर करणार. कशासाठी? कॉलेजला जाताना. म्हणजे ती जी गाडी वापरत होती, तर ती बाईक जी वापरत होती तर ती वापरणार नाही, कारण त्याने प्रदूषण होतं. म्हणून ती काय करणार आहे, आता सायकलचा वापर करणार. मला माझे पाय रेखा मावशीसारखे चंदेरी हवेत. तिला तिचे पाय कोणासारखे हवेत, रेखा मावशीसारखे. अभिषेक भारावून म्हणाला. तो तर अगदी भारावून गेला. माझ्या तर कॉलेजसमोरच बस स्टॉप आहे. तो काय म्हणतो, कॉलेजच्या समोर बस स्टॉप आहे, आजपासून मी बसनं ये जा करणार. ठरलं एकदम. तो काय म्हटला, मी बसनंच ये जा करणार. मुलांनो, या पाठात काय सांगायचं आहे लक्षात घ्या. लेखक काय सांगतोय की तुम्ही कशाचा वापर करा, की सायकलचा वापर करा. वैयक्तिक जे वाहन आहे, स्वतःचे वाहन, ते बंद करा. आणि जे बस जी आहे तर त्याचा वापर करा. सार्वजनिक वाहनाचा वापर करा. जसं अभिषेक म्हणतो, मी कॉलेजला आता कसं करणार, बसने ये जा करणार. खरंय पोरांनो. आता पावडे काका काय म्हणतात, खरंय पोरांनो, आजकाल चालणं, सायकल वापरणं विसरूनच गेलोय आपण. अगदी कोपऱ्यावरून भाजी जरी आणायची असली तरी आपण बाईकला किक मारतो आणि पुन्हा व्यायामाकरिता वेगळं मॉर्निंग वॉकचं नाटक करतोय. लक्षात येते तुमच्या? काय म्हणायचे लेखकाला? लेखक काय सांगतोय की आजची जी जीवनशैली आहे, आज आपण काय करतोय, भाजी आणायचं म्हटलं तरी बाईकला किक मारतोय आणि बाईकवरती काय करतो, भाजी आणायला जातो. आणि नंतर पुन्हा काय म्हणतो की नाही, शरीराला व्यायामाची गरज आहे, म्हणून आता आपण काय करायचं, मॉर्निंग वॉक करायचं. आणि त्याचं ते आपण नाटक करत बसतो. बसने प्रवास करणं तर आपल्याला कमीपणाच वाटतं. बसने प्रवास करणं आपल्याला नको वाटतं, असं वाटतं कमीपणा वाटतो. गाडी आहे ना, मग गाडीवरतीच आपण फिरायला जाऊया, कारनीच फिरूया, असं आपल्याला वाटतं. का आपण तिथे जायचं? आपण काय गरीब आहोत? पण तसं काही नाही आहे. पण आपल्या पायांना चिकटलेला कार्बन प्रमाणात ठेवण्याकरिता पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ मस्ट, अभिषेकचे बाबा म्हणाले. अभिषेकचे बाबा काय म्हणाले की जे आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट जे आहे तर तेच मस्ट आहे, असे अभिषेकचे बाबा म्हणाले. रेखा मावशी सगळ्यांचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होत्या. बोलता बोलता हलकेच त्यांनी आपल्या पायाचे फरशीवरचे ठसे ओल्या फडक्याने पुसून घेतले. रेखा मावशी हे सगळं लक्ष देऊन, कान देऊन ऐकत होत्या. आणि बोलता बोलता त्यांनी काय केलं, आपल्या फरशीवरचे पाय पुसून घेतले, ठसे पुसून घेतले. पाहिलं किती सहजपणे पुसले आपल्या मळलेल्या पायांचे ठसे रेखा मावशीने, सुमित म्हणाला. सुमितचे लक्ष गेलं. रेखा मावशीने फरशीवरचे ठसे पुसले म्हणून सुमित लगेच म्हणतो, किती सहजपणे, म्हणजे अगदी त्याला काहीच कष्ट लागले नाही. फक्त ओलं कापड जे आहे तर ते त्यावरती टाकलं, त्यामुळे ते पुसले गेले. पण
पण लक्षात घ्या मुलांनो, लेखकांना काय सांगायचे, पण आपल्या पायांचे वातावरणात उमटलेले ठसे मात्र आपल्याला इतक्या सहजतेने नाही बरं पुसता येणार. म्हणजेच काय, आपण आपल्या जीवनशैलीमुळे आपण जे वातावरणात कार्बन डायऑक्साईड सोडतो, जे प्रदूषण करतो, तर हे प्रदूषण लवकर पुसलं जाणार नाही, हे लवकर संपणार नाही. त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, तर त्याकरता आपल्याला झाडं लावावी लागतील. या हिरव्यागर्द झाडांनी आपली काळीकुट्ट पावलं थोडी तरी उजळ होतील. तुम्हाला माहिती आहे, झाडं काय करतात, ऑक्सिजन देत आहेत, कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन ऑक्सिजन आपल्या वातावरणामध्ये सोडत आहेत. आणि त्यामुळं जर आपण झाडं जर लावली, त्यांची काळजी जर घेतली, तर काय होईल, थोडंफार काय होईल की काळकुट्ट जी पावलं आहेत ती थोडीशी उजळ, थोडीशी पांढरी होतील. सुमित भरभरून बोलत होता. हो ना, नाहीतर आपण तसेच धावत राहू मळलेल्या पायांची माणसं बनून. जर आपण झाडं वगैरे लावली नाही तर काय करू, आपण तसेच धावत राहू आपल्या जीवनशैलीमध्ये, तसेच चालत राहू. आणि कसे, तर मळलेल्या पायांची माणसं म्हणून, काळपट पायांची माणसं बनून. पावडे काका बोलले आणि त्या निळाशार तुकड्यावर चांदणं उमलल्याचा त्यांना भास झाला. एवढं बोलून शेवटी पावडे काकांना पण काय वाटलं की त्यांनाही समजलं की अरे खरंच प्रदूषण आपण काय केलं नाही पाहिजे, आपण प्रदूषण करायला नको आहे. आपण सुद्धा झाडं लावायला हवी, आपली जीवनशैली बदलायला हवी. आणि त्यामुळे सगळा निसर्गच काय होईल, बदलून जाईल आणि सगळे वातावरण चांगले असे होईल, प्रदूषणमुक्त होईल, प्रदूषण रहित होईल. आता या पॅसेजवरती प्रश्न कसे विचारले जातील पहा मुलांनो. या प्रकारचा प्रश्न असेल, बटन दाबताच स्क्रीनवर उमटलेली दृश्य. काय दृश्य उमटलं होतं, तर पायपुसणीच्या आकाराचा आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा एक निळा चौकोन आणि दुसरं होतं निळ्या तुकड्यांच्या मधोमध चंदेरी वरखात मडलेली 2 पावलं. त्यानंतर पहा आणखी स्क्रीनवर उमटलेली इंग्रजी शब्द. एक आहे सिल्वर फूटप्रिंट्स आणि दुसरा होतं दी मोस्ट क्लीनली फूटप्रिंट्स. चौकटी पूर्ण करा. जसे मावशी राहतात कोठे, टेकडी पल्ल्याड. मावशीला मुलाने दिलेली काय दिली होती, सायकल. उतार्यात आलेल्या झाडाचे नाव काय, तर लिंबोनी. पावडे काका येथून आले, कोठून, विश्रांतवाडी. त्यानंतर पावडे काका रोज कारने सुमारे इतके किलोमीटर फिरतात. किती, सुमारे 35-40 किलोमीटर फिरतात. त्यामध्ये तुम्हाला अनेक वचनही येईल, जसे सायकल, सायकली, महिना, महिने, झरा, झरे, झोपडी, झोपड्या. किंवा असाही प्रश्न येईल, मराठी प्रतिशब्द लिहा. म्हणजेच काय, तर या शब्दाचा दुसरा शब्द, जसे समानार्थी शब्द. बटन, कळ. मोबाईलला मराठीमध्ये काय म्हणतो आपण, भ्रमणध्वनी. सिल्वर, चंदेरी. ऑफिस, कार्यालय. डेटा, माहिती. स्क्रीन, पडदा. यासारखे प्रश्न तुम्हाला विचारतील. त्याचबरोबर उतार्यात आलेली 2 जोड शब्द लिहा, जसे मधोमध किंवा ये जा. या प्रकारचे प्रश्न तुम्हाला या पाठामध्ये या उतार्यावरती विचारल्या जातील. मुलांना हा पाठ इथे संपलेला आहे. या पाठात तुमच्या लक्षात आले असेल थोडक्यात लेखकाला काय सांगायचं आहे, की आपल्या जगामध्ये काय चाललेलं आहे, ग्लोबल वॉर्मिंग झालेलं आहे. त्यामुळे काय झालेलं आहे की आपल्या शरीरावरही त्याचा परिणाम होतो आहे. आणि हे जर असंच जर होत चाललं तर आपलं जीणं, माणसांचं जीवन, पशुपक्ष्यांचं जीवन काय होणार आहे की त्यांना त्रास होणार आहे, जीणंच मुश्किल होणार आहे. त्यासाठी आपण सर्वांनी काय केलं पाहिजे, तर आपली जी जीवनशैली आहे, दररोज आपण जे जगतो, तर हे जगण्याची जीवनशैली ही बदलली पाहिजे. आपण काय करायला हवं की आपण वैयक्तिक वाहनांचा वापर करण्याऐवजी सार्वजनिक वाहनांचा वापर केला पाहिजे. वैयक्तिक वाहन कोणतं येतं, समजा तुम्ही जी बाईक वगैरे वापरता तर ती वापरण्याऐवजी तुम्ही काय करा, तर बसने ये जा करत जा. त्याचबरोबर लेखक आणखी काय सांगतो, जर हे जे कार्बन डायऑक्साईड आपण जे हवेमध्ये जे सोडतो, वातावरणात जे सोडतो, जर हे रोखायचं असेल, थांबवायचं असेल, तर आपण झाडं काय केली पाहिजे, त्याचं संवर्धन केलं पाहिजे, झाडे लावली पाहिजे. झाडे लावली तर काय होईल, प्रदूषणमुक्त असं आपलं पूर्ण जग होईल. त्यासाठी आपण झाडं लावा, आपली जीवनशैली बदला आणि काय करा, तर वैयक्तिक वाहनांचा वापर करण्याऐवजी सार्वजनिक वाहनांचा वापर करा. त्यामुळे सगळीकडं आपली
ही जी धरती आहे तर ती सुंदर मंगलमय अशी होऊन जाईल. धन्यवाद.